ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे प्रतिमा प्रियाच्या रूममध्ये झोपण्यासाठी नकार दिल्यावरती रविराज तिला आता आपल्या रूममध्ये घेऊन येतात। आपल्या रूममध्ये घेऊन आल्यावरती इकडे रविराज तिला सांगतात, काय झाले तू मला सांग ना, म्हणजे नक्की त्या दिवशी काय घडलं होतं ही गोष्ट मला कळलीच पाहिजे। यावरती प्रतिमा सांगायला लागते, मला कोणत्याही प्रकारचं स्वप्न पडलेलं नव्हतं, मला कोणत्याही प्रकारचं स्वप्न नव्हतं पडलं, हे सगळं खरं होतं, पण तरी सुद्धा रूम मध्ये कोणीच नव्हतं, ही पण गोष्ट तितकीच खरी आहे। यावरती रविराज म्हणतात, पण तन्वी तिकडे होती, तर कोणी जरी आलं असतं रूम मध्ये तरी तन्वीला दिसलं असतं ना। यावरती मग मात्र आता इकडे रविराज म्हणायला लागतात, तुला काय म्हणायचंय तन्वीने? यावरती प्रतिमा म्हणते, नाही, तन्वी असं का करेल, तन्वी असं काहीही करेल असं मला वाटत नाहीये, आणि त्यामुळे मला असं वाटतंय की मला भास तर नाही झालाय, पण कोणीतरी आलं असणार आहे। रविराज म्हणतात, आपण एक काम करूया, या सगळ्यामध्ये आपण ना घरात CCTV फुटेज बसवून घेऊया। आता रविराज सांगतात, पण हे CCTV फुटेज बद्दल आपण कुठेच बोलायचं नाही, कारण या सगळ्यामध्ये जर का एकातून दुसरीकडे, दुसऱ्यातून तिसरीकडे या सगळ्यामध्ये आता जर का ही गोष्ट बाहेर पडली तर आपल्यासाठी ते धोकादायक होईल। म्हणून आपण एक काम करूया की या सगळ्यामध्ये आपण ना कुणालाही ही गोष्ट सांगूया। तर रविराज CCTV फुटेज बसवण्याचं ठरवतात, पण ही गोष्ट चार चौघात कुठेही बोलत नाही। तोपर्यंत नागराज आता महिपतच्या सांगण्यावरून पुढील प्लॅन करतो। महिपतने सांगितलेलं असतं की जर या सगळ्यामध्ये नागराज शेठ तुम्हाला जमलं ना तर ठीक आहे, तुम्हाला नसेल जमत तर तशी गोष्ट मला सांगा, मी या सगळ्यामध्ये तिचं काम करतो। यावरती मग मात्र आता इकडे साक्षी सांगायला लागते, बाबा म्हणजे हे बघा अण्णा, तुम्ही हे सगळं काही करू नका, आता या सगळ्यामध्ये एकच आपल्याला खून निस्तरताना हे गडबड झालेली आहे, अजून वेगळा खून केला तर हा निस्तरताना अजून गडबड होईल। त्यावरती महिपत म्हणतो, हे बघ तुझ्याचमुळे हे सगळं घडलंय, अगं एक खून केलास तो पण तुला धड नाही करता आला, काय या अण्णाची महिपत शेठची मुलगी म्हणून तू बिरवणार? हे बघा नागराज शेठ, मी तर त्या प्रतिमाला जिवंत सोडणार नाहीच आहे, पण तुम्ही जर का तिला जिवंत सोडलीत तर गाठ माझ्याशी आहे, तिला जिवंत सोडायचं नाही, काहीही झालं तरी तिचा जीव गेलाच पाहिजे, तडफडत जाऊ दे नाहीतर अजून कसा जाऊ दे, जीव हा जायलाच पाहिजे। असं म्हणत इकडे आता महिपतने सुपारीच घेतलेली असते, तुम्ही करा नाहीतर मी करतो। मग नागराज इकडे प्रियाला सांग, हे बघ एक डाव फसलाय, तू जर का त्याच वेळेला औषधाचा डोस जास्त दिला असतास ना तर कदाचित या सगळ्यामध्ये तिने आता ते औषध खाऊन तिकडेच मेली असती, तुला तिला मारण्याचा प्रकार पण करायला लागला नसता, पण तू मूर्ख आहेस, तिला या सगळ्यामध्ये जिवंत राहण्याची संधी दिलीस। यावरती प्रिया म्हणते, माझ्यासाठी काही अवघड गोष्ट नाहीये, तिला खाण्यामधून मी कधीही केव्हाही काहीही देऊ शकते, आणि त्यासाठी मला कोणाच्या आता परवानगीची गरज पण नाहीये, कारण काल बघितलात ना रविराज किल्लेदारचा मी कसा विश्वास जिंकला, तुमची बायको मूर्खासारखी पचकली होती, पण तरी सुद्धा रविराज किल्लेदार याने माझी बाजू घेतली ना, तो माझ्या बाजूनेच उभा राहिला, आणि तो म्हणायला लागला की नाही सुमन, तू चुकीचं बोलतेस, तू या सगळ्यामध्ये तन्वीवरती असा काही आरोप करू शकत नाहीस, बोलला ना तीच गोष्ट मी तुम्हाला सांगते, म्हणजे आता एक गोष्ट लक्षात घ्या, त्याचा माझ्यावरती पूर्णपणे विश्वास बसलेला आहे, त्यामुळे तो या सगळ्यामध्ये मला कधी अजिबात हे करणार नाही। असं म्हटल्यावरती आता इकडे नागराज म्हणायला लागतो, हे बघ तू इतक्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नकोस, कारण कधी दादा तुला या सगळ्यामधून हकलपट्टी करेल कळणार नाही। यावरती प्रिया म्हणते, अजिबात नाही, तुम्ही फक्त आता एक काम करा, माझ्यासाठी ठामपणे उभे राहा, मी या सगळ्यामध्ये काय करते ते बघत राहा। असं म्हणत प्रिया आता जेवण प्रिपेअर करायला। आता इकडे अर्जुन सायलीच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी तोपर्यंत पूर्णाजीने बोलवलेलं असतं प्रतिमाला, त्यामुळे त्या रात्री जेवणाचा प्रश्न येत नाही, तो प्लॅन तिथेच फ्लॉप होतो। मग इकडे सगळेजण आता मात्र अर्जुन आणि सायली यांच्या बर्थडेची तयारी करत असतात, तोपर्यंत तिकडे प्रतिमा येते। प्रतिमा आल्यावरती प्रतिमा सायलीला विश करते, सायली तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। यावरती सायली म्हणते, प्रतिमा त्या आम्ही तुमच्यावरतीच थांबलो होतो, तुम्ही या सगळ्यामध्ये याल आणि मला आशीर्वाद द्याल ही मला नक्की खात्री होती। असं म्हटल्यावरती प्रतिमा सांगते, अगं
आजचा दिवस हा खूप खास आहे. म्हणजे खरं सांगू का, तर या दिवशीसाठी माझ्यासुद्धा खूप काही आठवणी आहेत. याच दिवशी मला असं वाटतंय की मी इथून निघून गेले होते. यावरती सायली म्हणते, बरोबर ओळखलं तुम्ही प्रतिमा आत्या. आज अर्जुन सरांचा वाढदिवस असतो. अर्जुन सरांच्या वाढदिवसाच्याच दिवशी तुमचा अपघात झाला होता. त्यावरती प्रतिमा तिला बोलायला लागते, मला त्या आठवणीसुद्धा आता नको वाटतायत. या आठवणींना मी कधीच मागे सोडून यायला पाहिजे असं मला वाटते. यावरती सायली म्हणते, हो, मला सुद्धा या आठवणी नको वाटतात. तुम्हाला माहिती का प्रतिमा आत्या, आज माझा पण आणि अर्जुन सरांचा एकाच दिवशी वाढदिवस असतो. यावरती प्रतिमा म्हणते, काय, तुझा वाढदिवस आणि एका दिवशी कसं काय? सायली म्हणते, याच दिवशी मी मधुभाऊंना भेटले होते. याच दिवशी मधुभाऊ मला आश्रमात घेऊन गेले. याच दिवशी आमच्या आश्रमाची सुरुवात झाली आणि तिथपासून माझा वाढदिवस आणि आश्रमाची आमची सुरुवात ही एकाच ह्याच्यानी होते. असं म्हटल्यावर ती प्रतिमा म्हणते, किती अजब न्याय आहे ना हा या सगळ्यामध्ये. म्हणजे आता तू पण त्याच दिवशी हरवलीस, माझा पण अपघात त्याच दिवशी झाला. सगळ्या गोष्टी मला जरा अगदी म्हणजे योगायोग वाटत नाहीये. सायली सुद्धा विचार करायला लागते, खरंच बोलतायत प्रतिमा त्या, की जे काही हे बोलतायत ते मला पण पटते. कसा काय सगळा योगायोग असू शकतो? पण या योगायोगाच्या पलीकडे दुसरं काय असू शकतं हा सायलीच्या मनात कधी विचार सुद्धा येत नाही. पण या वाढदिवसाला सायलीचा जो काही इतिहास आहे तो समोर येणार असतो. इकडे अर्जुन सायलीला पाहायला लागतो आणि तो विचार करतो, मी हा कधीच विचार केला नाही की ज्या दिवशी अपघात झाला, ज्याच दिवशी माझा वाढदिवस होता, त्याच दिवशी सायलींचा वाढदिवस, मग सायली पण त्याच दिवशी गायब झाल्या. तर या दिवसाचा उपयोग किंवा या माहितीचा उपयोग करून मला या सगळ्यामध्ये सायलीच्या या सगळ्यामधला जो काही खरेपणा आहे किंवा सायलीचं कोण असतं, घरचं काय असतं, हे शोधून काढता येईल. काय करावं? आपण या सगळ्यामध्ये आता हे शोध घेण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे असं म्हणत आता अर्जुन मधुभाऊंशी बोलायला ठरवतो. सायलीला पुन्हा पुन्हा आता त्या आठवणी आठवायला लागतात. सायलीला पुन्हा पुन्हा त्या दिवशी घडलेल्या घटना आठवायला लागतात आणि सायली खूपच अस्वस्थ होते. तिचं पुन्हा डोकं दुखायला लागतं. ती या सगळ्यामध्ये डोकं धरून बसते आणि आता इकडे अश्विन सांगत असतो, चला चला, पार्टी करायची आहे ना रात्री, या पार्टीसाठी सरप्राईज तुम्हाला दोघांना आहे. असं म्हणत आता घरच्यांनी सायली आणि अर्जुन या दोघांसाठी डेट फायनल केलेली असते. म्हणजे त्या दोघांसाठी एक डिनर डेट आयोजित केलेली असते. या डिनर डेटसाठी दोघांना पाठवण्याची जय्यत तयारी सुरू असते आणि त्यासाठी खूप छान पद्धतीने अरेंजमेंट केलेली असते. त्यावरती अश्विन सांगत असतो, लवकरात लवकर तुम्ही दोघांनी तयार होऊन खाली या, मग या सगळ्यासाठी तुम्हाला जायचं आहे. यावरती सायली म्हणते, नको, आम्ही दोघं बाहेर जाण्याची काहीच गरज नाही आहे. आपण या सगळ्यामध्ये इथेच एन्जॉय करूया ना ही पार्टी. यावरती कल्पना सांगते, नाही नाही, तुम्हाला दोघांना बाहेर जायचं आहे. यावरती प्रिया आता मनामध्ये निश्चय करून आलेली असते की आजचा यांचा वाढदिवस कसा खराब करायचा, आजच्या यांच्या वाढदिवसाची कशी वाट लावायची ते मी बघते. सायली आणि अर्जुन यांना काहीही झालं तरी मी एकत्र येऊ देणार नाही. पण प्रियाचा हा प्लॅन एका झटक्यात फ्लॉप होणार असतो, ज्या वेळेला सायलीला तिच्या जुन्या आठवणी आठवणार असतात. तोपर्यंत आता सायली अर्जुन बाहेर जाण्यासाठी निघतात. बाहेर जाण्यासाठी निघाल्यावरती सायलीला अचानक चक्कर यायला लागते. सायलीला त्रास व्हायला लागतो. सायली आता अर्जुन सरांना सांगायला लागते, सर, मला नाही वाटत की आजच्या दिवसाला आपण दोघांनीच फक्त बाहेर जावं. या सगळ्यामध्ये आपण एक काम करूया का, आपण घरच्यांच्या सोबतच हा दिवस सेलिब्रेट केला तर. असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो, हो, अगदी माझ्या मनातलीच गोष्ट बोललात तुम्ही. आपण एक काम करूया, आजचा दिवस आपण जाऊन येऊया, मग यानंतर आपण घरच्यांच्या सोबत सेलिब्रेट करूया ना. सायली म्हणते, सर पण. ते अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला नाही जायचं तर आपण आज जाऊया. तितक्यात तिथे चैतन्य येतो आणि काय अर्जुन, अरे तुम्ही दोघं तर बाहेर चालला होतात ना. अर्जुन म्हणतो, पण मिसेस सायलींना घरच्यांच्या सोबत हा दिवस साजरा करायचा आहे, आम्ही उद्या जाऊ शकतो ना. असं म्हणत दोघं जण पुन्हा घरात येतात. घरात आल्यावरती घडणारा प्रकार हा अजूनच वेगळा असतो. या सगळ्यामध्ये आता सायली आणि अर्जुन यांचं सत्य समोर येणार असतं. सायलीला घेऊन अर्जुन आता घरी येतो. अर्जुन घरी आल्यावरती सायलीला अर्जुन आता सांगायला लागतो, सायली बघा, आता आपण सगळ्यांच्या सोबतच सेलिब्रेट करूया. तितक्यात सायलीला चक्कर येते, सायली खाली पडते. तिकडे कल्पना येते आणि काय झालं सायलीला. यावरती आता इकडे मधुभाऊ सांगायला लागतात, तिला आजच्या दिवसाला नेहमी त्रास होतो.
ज्या ज्या वेळेला तिचा हा दिवस येतो ना, त्या वेळेला आम्ही तिची खास काळजी घेतो. का माहीत नाही, पण या दिवसाला ती चक्कर येऊन पडते, वेड्यासारखी बरडते. ती खाली पडल्यावर तिच्या पायावरचं तुळशीपत्र सुद्धा आता वरती येतं. आता कल्पना तुळशीपत्र पाहते आणि त्यावेळेला मधुभाऊ म्हणतात, हो, ही माझ्या साऊबाळाची जन्मखूणच आहे. ज्या वेळेला साऊबाळ आमच्या आश्रमात आली तेव्हा ही जन्मखूण तिच्या पायावरती ऑलरेडी होती. एक एक गोष्टींचा उलगडा होत असतो. सायली आता ह्याच्यातच आई बाबा मला वाचवा असं बोलत असते. म्हणजे सायलीचा अपघात सुद्धा याच दिवशी झालाय हा पण पुरावा मिळतो. एक एक करत सगळे पुरावे समोर आल्यावरती आता तरी सायली तन्वी आहे हे सत्य समोर आलेलं आहे. पण हे सत्याचा सगळे स्वीकार कसं करणार पाहणं रंजक.